दीपाली कानसे, महा MTV मध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत। तुम्हा सर्वांना श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या खूप खूप शुभेच्छा। श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या खास दिवशी आपण आलोय गिरगाव मधल्या इस्कॉन मंदिरात। या इस्कॉन मंदिरात सकाळी 5 वाजल्यापासूनच श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या उत्सवाला सुरुवात होते आणि रात्री 12 वाजता मुख्य उत्सव होतो। तर पाहूया या व्हिडिओमध्ये इस्कॉन मंदिरात श्रीकृष्ण जन्माष्टमी कशी साजरी होते। या मंदिरातील एक पुजारी प्रेम किशोर दास आता आपल्या सोबत आहेत, तर त्यांच्याकडून जाणून घेऊया जन्माष्टमीचा उत्सव इथे कसा साजरा केला जातो। सर, दिवसभर सकाळपासून काय काय तयारी केली जाते? सकाळपासून भगवंतांसाठी वेगवेगळे नैवेद्य, त्यांचा एक फार डिटेल्ड अभिषेक, त्याची तयारी, मग त्यांच्यासाठी वेगवेगळे भोग, त्यांना वेगवेगळे सुंदर फळांनी अभिषेकसाठी तयारी, मग वेगवेगळ्या आरत्या आणि कथा, कीर्तन आणि प्रसाद, हा पूर्ण उत्सव आता सुरुवात होईल थोड्या वेळाने, ज्यामध्ये भगवंताचा चांगला अभिषेक होईल डिटेलपणे। श्रीकृष्णांसाठी जो नैवेद्य तयार केला जातो त्यात काय स्पेशल असतं, काय खास असतं? आम्ही या अभिषेकाला महाअभिषेक म्हणतो, ज्यामध्ये वेगवेगळे आयुर्वेदिक हर्ब्स ते पण वापरले जातात आणि भगवंतांना वेगवेगळ्या द्रव्याने आंघोळ घातली जाते, मसाज केले जातं, मग त्यामध्ये खूप औषधी असतात आणि वेगळ्या प्रकारचं एक सुंदर, जसं आपण फेस पॅक लावतो तसं एक छान फेस पॅक तयार केला जातो आणि भगवंतांच्या शरीरावरती उधळला जातो। आम्ही त्याला अवाता असं म्हणतो। तर एकदम सविस्तरपणे इट्स अ व्हेरी व्हेरी नरिशिंग रिच बाथ। आणि सर, रात्री जेव्हा मेन जन्माष्टमी उत्सव असतो, मुख्य जन्माष्टमी उत्सव, त्यावेळी काय केलं जातं? मेन जन्माष्टमी उत्सव जेव्हा रात्री आम्ही 10 वाजता आता भगवंताचं आवाहन करू आणि मग षोडशोपचार सहित त्यांचं अभिषेक सुरू करू आणि अभिषेक सुरू केल्यानंतर डिटेल अभिषेक झाल्यावर त्याच्यानंतर त्यांना एकदम 56 पेक्षा जास्त, जवळजवळ 108 भोगांचा त्यांना नैवेद्य अर्पण करू। त्याच्यानंतर एक फार सुंदर कीर्तनासोबत महाआरती ऑफर केली जाईल। या मंदिराचे आणखी एक पुजारी मुकुंद मालादास आहेत, तर त्यांच्याकडून जाणून घेऊया की दिवसभर जन्माष्टमीच्या दिवशी या मंदिरात काय काय होतं। सर, सकाळपासून जन्माष्टमीच्या मुख्य उत्सवापर्यंत काय काय होतं? सुबह से यहाँ पे कीर्तन होता है, फिर भागवत के ऊपर कथा होती है, कृष्ण लीला के ऊपर कथा होती है, कृष्ण के शिक्षण के ऊपर सिखाया जाता है और बाद में दिन भर कीर्तन चलता है। अच्छा दर्शन होता है, भगवान को नए कपड़े पहनाए जाते हैं और दिन भर कीर्तन चलता है, लोग आते रहते हैं हजारों में और रात को 12-1 बजे तक चलेगा ये और बाद में लोग चले जाएंगे। जो श्री कृष्ण के कपड़े होते हैं वो उनकी एक खासियत होती है, तो वो क्या होती है? ऐसा बताया जाता है कि पीतांबर वस्त्र पहनते हैं भगवान, येलो कलर, और मोर पंख है और यहाँ पे उनके कौस्तुभ मणि वैजयंती माला है। ये स्टैंडर्ड भगवान के चिन्ह है। श्री कृष्ण को जो आज के दिन नैवेद्य दिखाया जाता है, तो उसमें क्या क्या होता है, कौन सी चीजें होती है? हम लोग यहाँ पे हमारे किचन में एक स्टैंडर्ड मेनू बनता है, उसके अलावा हम लोग बाहर के भक्तों से मंगवाते हैं, जो उनको जो बनाना है बना के लाते हैं वो, और हम लोग यहाँ पे भोग लगा देते हैं, तो अराउंड 1000 आइटम्स ऑफर हो जाता है। तर अशा प्रकारे दरवर्षी गिरगाव मधील इस्कॉन मंदिरात श्रीकृष्ण जन्माष्टमी साजरी केली जाते। पहाटे 5 वाजता मंगल आरतीने या उत्सवाला सुरुवात होते आणि रात्री 1 वाजेपर्यंत हा उत्सव सुरू असतो। दिवसभरात वेगवेगळ्या प्रकारचे उत्सव या दिवशी साजरे होतात। तुम्हालाही या उत्सवाचा आनंद अनुभवायचा असेल तर पुढच्या वर्षी गिरगाव मधील इस्कॉन मंदिराला नक्की भेट द्या।